नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजरमरविकलविकारी अविनाशी अनन्तगुणधाम नित्यनिरञ्जन भवदुःखभञ्जन ज्ञानस्वभावी सिद्धप्रणाम ज्ञानस्वभावी सिद्धप्रणाम। जय बोलो अनंत अनंत सिद्ध भगवान की जय। परवा एक काय बघितलं होतं वाक्य आपण की साधना कशी करायची असते। जी काय तुम्ही धर्म आराधना करता किंवा जे काय तुम्ही धर्म म्हणून जे काय त्याच्या नावाखाली करता, तर त्याच्यामध्ये आपण अपेक्षा करतो कशाची? साधनांची अपेक्षा। जो साधनांची अपेक्षा करणार त्याची साधनाच होणार नाही। काय म्हणले? होणार नाही। ज्यांनी साधनांची अपेक्षा केली त्याची साधना होणार नाही। जसं म्हणलं ना, वीरसागरजी महाराज, त्यांना लिहायची सवय होती, डायरी लिहायचे सारखं, काय ना काय पॉईंट्स त्यांना चांगले वाटले ते लिहायचे। मग त्यांच्याजवळ आता ते डायरी भरल्यावर डायरी नसायची ना, जवळ ठेवून घेत नव्हते जास्तीचं काय, ते जे लिहायचं ते तेवढंच, ते काय पेन्सिल पेन काय ठेवत होते आणि ते डायरी। आता डायरी भरल्यावर मागायची नसती, याचना करणार तर तिथं दोष आहे, त्यामुळं ते मागत तर नव्हते। पण जे समोरचे बाजूचे श्रावक इतके विवेकी की ते रोज डायरी लिहिलेली वाचणार महाराजांची, आणि ते डायरी समजलं संपत आली आहे की लगेच आणून ठेवणार दुसरी। म्हणजे जो निरपेक्ष साधना करतो त्याला साधनं मिळतात, नाही असं नाही, पण जो त्याच्या अधीन राहतो त्याला ती साधनं नियमाने बाधक ठरणार साधनेमध्ये। म्हणून अशी निरपेक्ष अशी स्वतंत्र साधना करा हे सांगायला लागले। जेव्हा आपण करणार तर कोणाच्यावर डिपेंडंट नको राहायला। पेनमधली शाई संपली होती का काय, पेन्सिलमधलं लीड संपलं होतं का काय, तर असं एक दिवस महाराजांनी लिहिलंच नाही काय, तर रोज डायरी वाचणारे येऊन बघितले आजच्या तारखेला काहीच लिहिलेलं नाही आहे महाराजांनी। मग कळलं ते काय नाही आहे तिथं, म्हणून महाराजांनी लिहिलं नाही, लगेच त्याची व्यवस्था केली। कमंडलूतलं पाणी संपलं तर लगेच ते बाजूचे असणारे जे कोणी असायचे ते त्यांचं सगळीकडं लक्ष असायचं, त्यामुळं ते लगेच पाणी आणून भरून ठेवायचे कमंडलूमध्ये। म्हणजे असं आपण सुद्धा जेव्हा परनिरपेक्ष राहणार ना त्यावेळेस अनुकूलता मिळते। नाहीतर तुम्ही काय करता हो, तिथं सोफावर बसणार एक जण, वडील बसले आणि काय केलं, पोरांना सांगितलं पाणी आणून द्या, मग जेवण आणून द्या। म्हणजे तुम्ही अपेक्षा करता, ऑर्डर देता, किंवा काय म्हणायचं आपण त्यांनी हे सगळं करावं ही जी आपली मागणी आहे ना, तर त्याच्या निमित्तामध्ये म्हणून म्हटलं की तुम्हाला कदाचित ते पूर्ण नाही झालं तर दुःखी व्हावं लागतं। पण तशी मागणी तशी अपेक्षा मुनिराजांना नसते, म्हणून त्यांचं जीवन कसं आहे हो, सहज सुंदर सुलभ आहे। आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनेक संकटांना म्हणून फेस करावं लागतं। म्हणून कुठलीही साधना असू दे त्याच्यामध्ये साधनांच्या आहारी जाऊ नकात। जे कुठलं काय म्हटलं पूजा करायची आहे तर चांदीची थाळच पाहिजे, होय। आणि एक दिवस गेली चोरीला ज्यांच्याजवळ होती ती, ते काय म्हणायचं चोराला पण तीच पाहिजे होती म्हटल्यावर मग अधीनता, आणि मग त्याच्यानंतर गेली म्हटल्यावर काय करायचं, मग भय, मग ती छोटी डिश ठेवायची तरी सुद्धा आता भीती सगळ्याला, मग कोण नेलं तर। म्हणजे म्हणायचं म्हणून ते पाहिजेच, ते असेल तरच होणार, असे त्याचा अट्टहास असणार ना, तर तो त्याची अधीनता त्याला नियमाने बाधक ठरणार।
त्याच्या साधनेमध्ये, त्याच्या निर्विकल्पतेमध्ये. म्हणून करा साधना, पण कशी करायची हो? असं आपण आपल्यासाठी करतोय, बाकी कुठल्या कशासाठी नाही, किंवा दाखवण्यासाठी नाही, किंवा त्याच्यातून काय आपल्याला उपलब्धी हो? जे काय सहजतेने मिळणार आहे त्याच्याद्वारे करा, तर आनंद आहे. कारण अल्टिमेट एम आपला आनंद आहे. ज्याला आनंद भोगायचा आहे तो कसंही भोगेल, कुठूनही भोगेल, त्याला ते पाहिजेच असं नाही. ते क्षुल्लक जी असतात आणि त्यांच्याजवळ कटोरा असतो एक, त्याच्यामध्ये आहार घेतात ते. म्हणजे असं अनेक संघांमध्ये बघितलं आम्ही. जे कोणी क्षुल्लक जी असतात ते कटोरा सांभाळतात आणि जिथं कुठं जातील तिथं त्या कटोऱ्यामध्येच आहार घेणार. आणि एक दिवस ते आले होते सोलापूरला विहार करून, तर ते काय त्यांचं मिसप्लेस झालं होतं माहीत नाही, तो कटोराच आला नाही जिथं त्यांनी आहाराला बसले होते. मग किती तारंबळ सगळ्यांची, इकडं तिकडं पळापळ, कुठं गेलं कुठनं आणायचं आता, असं पळापळी. म्हणजे मला म्हणायचं कुठल्या साधनेच्या अधीन राहू नका. जे काय मिळेल त्याच्याद्वारे आपलं जर चालतंय तर सहजतेने, जिथं आपल्याला आनंदाची, वितरागतेची प्राप्ती होणार आहे त्याला साधना म्हटलं जातं. बाकी अन्य तर रागद्वेष वाढवणाऱ्या क्रिया असतील तर त्या धर्म म्हटलं जाणार नाही. तर असंच आपण बघतोय कोणाची कथा, सती कमलश्री. तिची अशी मस्त साधना होती ना, जे काय तिला मिळालेलं तत्त्वज्ञान होतं त्या आरिका माताजींकडून, त्या संघामध्ये जे धर्माचे बाळ कडू तिच्यावर पडले होते, पाजले होते, तिला इतकं सुंदर तिने तिच्या जीवनामध्ये अप्लाय केलं, किंवा तिला त्याचं फळ एवढं चांगलं मिळालं. सगळ्या पुराणांमधून आपल्याला ग्रहण करण्यासारखं हेच आहे की आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये तसे तेवढे तीव्र भयंकर प्रसंग नाही आले, पण जे काय तुमच्या जीवनात प्रसंग येणार त्याच्यामध्ये ती कथा, ते पुराण, ते प्रथमानुयोग आपल्याला खूप मदत करणारं असतं. म्हणून काय म्हटलं होतं परवा, चारी अनुयोगांचं कथन कुठल्या कंडिशनमध्ये करायला पाहिजे, किंवा कशा रीतीने त्याचा आपण उपयोग करून घ्यायला पाहिजे, हे सगळ्यासाठी नियम आहेत. तर त्याच्यामध्ये प्रथमानुयोगसुद्धा आपल्याला आपल्या स्वरूपामध्ये पर्यंत नेण्यासाठी उपयोगी असतं. कारण त्या पुराण पुरुषांच्या कथा, त्यांचं चरित्र काय शिकवतं आपल्याला? त्यांच्या जीवनात संकट आली, त्यांच्या जीवनामध्ये पुण्याचा उदय आला, पापाचा उदय आला, नाही आहेत का हो त्यांना? सगळे पुण्यशालीच, म्हणजे पुण्यशाली तर आहेत ऑब्व्हियसली, पण पूर्वकृत पापाचा उदय येणारच. त्याच्याशिवाय निर्जरा होणार कशी? त्याच्याशिवाय मोक्ष होणार कसा? म्हणून सांगितलं की जरी पापाचा उदय आला तरीसुद्धा तुम्हाला तिथे त्यांच्या चर्येमध्ये डिफरन्स नाही जाणवणार, आणि जरी पुण्याचा उदय आला तरीसुद्धा ते तटस्थ साधनेमध्ये. मग असं आपल्याला पण करता येतं किंवा करता यायला पाहिजे. ह्याच्यासाठी म्हणून तुम्ही रामकथा वाचा, किंवा पांडव पुराण वाचा, किंवा श्रेणिक चरित्र वाचा, सगळ्यामधून आपल्याला हाच बोध मिळतो. त्यांनी त्यांच्या सगळ्या प्रतिकूल प्रसंगांमध्ये सुद्धा प्रसन्न असायचे, आनंदी असायचे. तर अशीच ती कमलश्री नावाची सती होती, जिच्यावर की अनेक प्रसंग आले पण तरीसुद्धा ती अढळ राहिली, धर्मापासून च्युत नाही झाली, हे सांगायचं होतं. म्हणजे जरी अनेक वेळा तिला काय म्हणायचं अपशब्द ऐकावे लागले, अनेक वेळा तिची निंदा झाली, अनेक वेळा तिला काय म्हणायचं लोकांनी तिरस्कृत केलं, पण तरीसुद्धा ती ते सहन करायला तयार आहे. तुम्ही मला मारा पण मला माझ्या धर्मापासून च्युत होऊ देऊ नका, मला माझ्या व्रताचं पालन करू द्या, इतकीच तिची मागणी होती. तर तिच्यावर काय प्रसंग आले हे आपण बघू. काय झालं होतं, कमलश्री नावाची पद्मदत्त सेठजींची मुलगी होती, जिच्यावर की लहानपणापासून खूप चांगले धर्माचे संस्कार झाले होते, आणि तिचे वडील म्हणजे त्या गावातले नामवंत सेठजी होते. म्हणजे काय म्हणायचं, धनिक, एक पदवीधर, एक धनिक जिनेंद्र भक्त होते. समाजामध्ये एक त्यांचं उच्च स्थान होतं. पण इतकं धन असताना सुद्धा ते एकदम निर्मोह, निरंकार अशी त्यांची चर्या. कारण धर्म ज्याला समजतो त्याच्या परिणतीमध्ये अहंकार राहत नाही. आणि मग त्यामुळं त्या मुलीवर पण
सगळे धर्माचे तसे संस्कार. आईने सुद्धा तिला सतत काही ना काही ज्ञानाचे बाळकडू दिले होते. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा ती माताजींकडं राहिली, तिथं शिक्षण घेतलं, तर त्या माताजींकडून त्यांच्या चर्येला पाहून त्याच्यावर प्रभावित होऊन तिने स्वयं किती 8 वर्षाच्या असतानापासून त्यांच्या सहवासात राहिलेली. तर तेव्हा तिला जे वाटतील ते, जे योग्य असतील ते असे भावपूर्ण वैराग्यपूर्ण नियम केले. त्यात एक नियम होता काय, मी आजीवन रात्री भोजन करणार नाही. अजून लग्न झालं नव्हतं बरं का, त्यावेळेस हा विचार केला नाही. लग्न झाल्यावर पती असा मिळाला, घर असं मिळालं तर काय होणार, असला विचार काय नाही. ज्याला धर्म असते ना अंतरंगामध्ये, तो असं काय म्हणायचं, पहिला धर्म बघणार, नंतर पती. तुम्ही काय बघता हो पहिला? म्हणजे आपण स्वार्थी आहे, धर्मार्थी नाही आहे, परमार्थी नाही आहे, स्वार्थी आहोत हे सांगायला लागले. तर तिने आजीवन 4 प्रकारच्या आहाराचा रात्रीच्यासाठी त्याग करून टाकला आणि त्याच्याबद्दल आकुलता पण नाही तिला. आणि हे सगळं झालं त्या माताजींच्या उपदेशाच्या निमित्तात तिला सम्यक्त्वाची प्राप्ती झाली. आणि मग माताजींनी जेव्हा तिची शिक्षण संपलं, घरी जायची वेळ आली, त्यावेळेस मस्त लाईनमध्ये 4-5 लाईनच्या भजनामध्ये तिला शेवटचा बोध दिला माताजींनी. काय सांगितलं होतं, तुझ्यावर कसलेही प्रसंग येतील, कधी चांगले येतील कधी वाईट येतील, पण तू धीर सोडू नकोस, धर्म सोडू नकोस, तर तुला यश मिळेल. त्यासाठी काय सांगितलं होतं 4 लाईन, आज महलन माही राजो, कल जंगल भी हो सकता, इतने जन सेवा करते, कल कोई नहीं हो सकता, पर धर्म ही सच्चा साथी, तेरा साथ कभी तजे ना, कैसी भी आए विपत्ति, बेटा निज धैर्य न खोना, प्रभु के वचनों को सुमर कर, तुम सदा प्रसन्न ही रहना. एवढे छान आहेत ना एक त्यांचे काव्य, ज्याच्यातून आपल्याला पण बोध मिळतो किंवा त्या काव्यातूनच सगळी त्यांची जीवनकथा समजते. एवढं सुंदर वर्णन करतात. तर सांगितलं ज्ञानी असतो तो पुण्याचा उदय येऊ दे किंवा पापाचा येऊ दे, त्या माताजींनी तिला सगळा बोध दिला ह्या शब्दातून बरं का. तुझ्या जीवनामध्ये पुण्याचा असो किंवा पापाचा उदय असो, दोन्हीमध्ये अनुरक्त होऊ नकोस. तू शुद्धात्म्यामध्ये रत राहा, जो की पुण्य पापाच्या पार आहे. असा परमार्थ उपदेश घेऊन व व्यवहारचर्या शिकून ती पुत्री वडिलांच्या बरोबर घरी आली. आल्यावर तिचं युवा सौंदर्य पाहून ती उपवर झाली आहे हे पाहून पित्याने काय केलं, एका मध्यस्थीला बोलवलं जो ब्राह्मण होता आणि त्याला सांगितलं काय, म्हणला तुम्ही आमच्या कुटुंबीच आहात. हे विप्रवर तुम्ही देवशास्त्र गुरूंचे भक्त आहात, माझ्या कन्येचे गुण जाणता, अतः आमच्या समान घरात तिचा विवाह करवा. असं वडिलांनी वचन काय सांगितले लक्षात आलं, आमच्या समान कुळामध्ये घरामध्ये तिचा विवाह करवा, एवढे वचन त्यांनी सांगितले होते. आता ब्राह्मण होता की नाही तो मध्यस्थी, त्याला काय झालं, लोभ सुटला. मध्यस्थी असतो ना, शेवटी त्याला पैसा मिळत असतो मध्ये. तर काय झालं की जेवढ्या लवकर मी यांचं काम करेन तेवढ्या लवकर मला भरपूर धन हातामध्ये येणार. आणि मग तो काय करतो, बाजूबाजूच्या सगळ्या नगरांमध्ये जाऊन शोधतो, पण त्याला लवकर मिळालं नाही. आणि मग त्याच्यामध्येच काय झालं सांगतात स्टोरी. उज्जैनी नगरीमध्ये विप्र विचार करू लागला की सेठजी तर 52 कोटी दिनाराचे धनी आहेत, इतके अमीर आहेत. आणि त्यांनी काय सांगितलं होतं शब्दात कुठल्या, आमच्या समान घरामध्ये पुत्रीचा विवाह करवायचा आहे. आता त्यांनी अर्थ काय काढला हो, 52 कोटी
जे धनी आहेत ह्यांच्या समान धनिक असणारं कुटुंब पाहिजे. तर त्यांनी काय केलं, ते घर शोधावं म्हणल्यावर नादानीमध्ये अंजानपणामध्ये त्याने धर्म न पाहता धन पाहिले आणि त्यांच्या समान धनी असलेला तो कुठल्या अन्य नगरातला विप्र होते, एक मनुष्य होता आणि त्यांच्या त्या धनवान सेठ शोधायला तो अनेक कोटी दिनारचा धनी असायला पाहिजे. तर म्हणून एका नगरामध्ये वृषभदत्त सेठजी होते आणि त्यांची बायको होती वृषभदत्ता नाही महासेना नावाची, जे की शैवमती होते. शैव धर्म आहे ना, शैवमती होते. हे नाही पाहिलं त्यांनी काय पाहिलं, हे पण तितकेच धनी आहेत, हिऱ्यांचे व्यापारी होते ते. म्हणले आपल्याला दोन्हीकडून पण भरपूर माल मिळणार, मध्यस्थी झालो म्हणून. आणि त्यांनी काय केलं, धनवान जाणून कमलश्रीशी संबंध जोडला. चूक कुठं झाली, त्या वडिलांनी त्या विप्रवर खूप आंधळा विश्वास ठेवला की हे तर आपले कुटुंबीय आहेत, त्यामुळं त्यांना सगळं माहिती आहे, त्यांनी आणणार तर ते योग्य स्थळ आणणार. त्यामुळं काय मागचा पुढचा विचार न करता त्यांनी आणलंय तर खूप योग्य स्थळ आहे म्हणलं आणि विवाह जोडला, विवाह झाला. आता काय करायचं, उदयवश पितासुद्धा विप्र त्या ब्राह्मणावर विश्वास ठेवून काही विचार न करता त्यांनी लग्न करवून टाकलं. आता उज्जैनी नगरामध्ये सासर आणि कुठं होतं ह्यांचं घर, माहेर कंचनपूर नगरामध्ये माहेर होतं. आता ती उज्जैनी नगराला निघाली. जाऊपर्यंत तिच्या मनामध्ये ज्ञानामध्ये सारखं आरिका माताजींचे प्रवचन, काय म्हणायचं त्यांचे शब्द उपदेश आणि मातेचं ज्ञानाचे संस्कार सगळे रुळत होते. आणि मग तेव्हा पायी चालत असायचे ना विहार, त्यामुळं तिला काय म्हणायचं ते पालखीमधनं घेऊन, काय म्हणायचं त्याला, मेखला मेणा, तर त्याच्यामध्ये घेऊन तिला ते 3 दिवस प्रवास करून सासरी पोचले. आणि ऑब्वियसली होते धनिक, नव्हते असं नाही, पण धन होतं पण धर्म नव्हता ना, ते तिला कुठं माहिती होतं. मग त्यामुळं ती आनंदात होती की आपल्याला आपल्या धर्माचं पालन करायला मिळालं तर बास. आता ती जेव्हा उज्जैनी नगरामध्ये प्रवेश झाला त्यांचा, तर सगळं ऑब्वियसली आता ह्यांनी काय होते हो, हिऱ्यांचे व्यापारी म्हणल्यावर सोन्या चांदीच्या थाळीमध्ये तिचं पूजा केली. तिचा प्रवेश झाला की आरती केली, तिला काय म्हणायचं नजराने दिले, तिचं स्वागत केलं, वर्षाव केला वरून अनेक फुलांचा, कुठल्या सोन्याच्या चांदीच्या अशा फुलांचा वर्षाव केला. असा अनेक चांगल्या प्रकाराने तिने त्या लोकांनी, सासरच्या लोकांनी तिचं स्वागत केलं. तिला ह्याची कशाचीही अपेक्षा नव्हती, पण धर्माच्या शोधात होती ती बरं का. जेव्हा तिला तिथं आत नेलं, त्या नगरीमध्ये नेलं, सगळं हे करतायत, पण तिची दृष्टी कुठं होती हो, तिची दृष्टी धनाकडे नव्हती तर धर्मचिन्हाकडे पाहत होती. इथं मला कुठं धर्माचं चिन्ह का दिसेना, म्हणजे कोणी धर्म करतंय किंवा काहीतरी धर्माचं चर्चा, काहीतरी पालन कोणाकडनं, मला काय असं का दिसेना, ही तिची नजर शोधतीये बरं का. म्हणजे ज्याला जे आवडतं ना ते तिथं त्याला तेच दिसतं नजरेला. भलेही तिथं अनेक वस्तू असतील, पण ज्याला जे आवडतं ना तेच दिसतं. हो म्हणा, होय ना. साखर पाहिजे असेल तर सगळं तिथं ठेवलेलं असेल त्या मांडून त्या पाटावर, तरी सुद्धा साखरच दिसते आपल्याला, बाकीचं काही दिसत नाही. म्हणजे असं ज्याला अपेक्षित जे असतं, इष्ट जे असतं ते दिसत असतं. त्यामुळे तिची नजर शोधत होती धर्मचिन्हाला. तिला वाटू लागले की मी दरिद्री घरात आली आहे का, धर्म आहे तिथं धन आहे, धर्म हे खरं धन आहे. मग तिला असं वाटलं की मी चुकून दरिद्री घरात आले की काय, कारण इथं धर्माचं काही चिन्हच दिसेना. तिला तिचं जे आवाभगत केली ना त्याच्यामध्ये काय त्यांनी जी स्टोरी मी ऐकली ना त्याच्यामध्ये त्यांनी
इतकं वर्णन करून सांगितलंय की सोन्याचा पाट घातला, मोत्यांचा हार घातला, तिचे काय त्या हिऱ्यांनी पूजा केली, काय त्या दिव्यांनी हिऱ्यांच्या वगैरे, असं सगळं भरपूर. जेवायला सोन्याचा थाळ ठेवला होता, हे सगळं. तरी पण ती असंतुष्ट होती, कारण तिला कुठंसुद्धा धर्ममयता वाटत नव्हती. आणि त्यामुळे जरासं परिणामातून ती विचलित झाली. आणि आत्ता तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले, कारण माझा धर्म मला दिसेना. घरचे लोक दिसेनात म्हणून नव्हे, मला धर्म दिसेना म्हणून. अशी परिणती असायची हो. आपण काय करतो, आपण घरातल्यांशी मोही होतो आणि त्यामुळं त्यांचा शोध घेतो. पण ज्याला धर्माची ओढ असती तो धार्मिकांच्या किंवा धर्माच्याच शरण जातो आणि त्याचा कदाचित त्याला मोह असेल, पण बाकीच्या अन्य गोष्टींवर तो विसंबून नसतो. त्यामुळे तिला जोरासा आता रुदन करू लागली, ती थोडंसं विचलितता झाली परिणामामध्ये. आणि बस ती स्तब्ध राहून माताजींचा उपदेश ऐकू लागली, आठवू लागली. मोती से ये अश्रु है, बहने ना इनको देना, बहा के इनको बेटा, जिन शासन नहीं लजाना, साहसी तुझे है होना, कायरता कभी न लाना, कैसी भी आए विपत्ति, बेटा निज धैर्य न खोना. काय सांगितलं, किती सुंदर शब्दामध्ये सांगितलं. काय, परत एकदा. मोती से ये अश्रु है, बहने ना इनको देना, बहा के इनको बेटा, जिन शासन नहीं लजाना. कारण जो कोणी जिन शासनाच्या शरण येतो, आश्रयाला येतो, त्याला रडणं माहीत नसतं, हे सांगायचं आहे. रडत नाही तो. का? कारण रडणं म्हणजे आर्त ध्यान आहे, आणि जो आर्त ध्यान करतो त्याला धर्म काय कळाला हो. म्हणून सांगतायत की तुला जिनशासन मिळालंय, त्याचं महत्त्व कळालंय, तुला उत्कृष्ट जिनेंद्र भगवान छत्रछायेमध्ये आहेस त्यांच्या तू, आणि तू आज रडतीयस तर लाजवतीयस तू त्या जिनशासनाला, म्हणून तुला रडण्याचा अधिकार नाही किंवा तू रडणं योग्य नाही. मोती से ये अश्रु है, बहने ना इनको देना, बहा के इनको बेटा, जिन शासन नहीं लजाना, साहसी तुझे है होना. तुला सगळ्या प्रसंगामध्ये साहस शिकवणारा धर्म आहे. हे कधी दिला उपदेश? जेव्हा शाळेत शिकत होती माताजींच्या गुरुकुलमध्ये, तिथं उपदेश मिळालेला हा. कुठं कार्यकारी झाला? आज लग्न झाल्यावर. म्हणजे काय म्हणायचं, त्या माताजींना सगळं पुढचं माहिती असल्यासारखं, त्या गुरूंना. पण माहिती आहे गुरूंना की असे अनेक प्रसंग सगळ्यांच्या जीवनामध्ये येतात, तर त्याच्यासाठी म्हणून त्यांनी उपदेश दिला होता. साहसी तुझे है होना, कायरता कभी न लाना, कैसी भी आए विपत्ति, बेटा निज धैर्य न खोना. कधी सांगितलं का आपल्या मुलांना असं आपण? जाऊ दे, आपण स्वतःला सांगा आता. मुलं गेली पुढं तुमच्या, त्यामुळं स्वतःलाच सावध करा की कैसी भी आए विपत्ति, हे बेटा, हे जीवा, निज धैर्य कभी न खोना. क्रोध में ज्ञान न होता, ना ज्ञान में क्रोध है होता, पैसों के आदि कषायों में ज्ञान है अपना खोता, कभी कषाय के वश होकर निज ज्ञान नहीं गवाना, कैसी भी आए विपत्ति, बेटा निज धैर्य न खोना. क्रोधी होण्याचे प्रसंग अनेक येतील, पण क्रोधी झालास तर क्रोधामध्ये ज्ञान नसतं, ज्ञानामध्ये क्रोध नसतो. काय म्हणले?
जेव्हा मी क्रोधी होतो तेव्हा अज्ञानी झालेलो असतो आणि जेव्हा ज्ञानी आहे त्यावेळेस क्रोध येत नाही. म्हणून तुझ्यावर कसलेही कषाय आदींचे प्रसंग येऊ दे तर त्याच्या आहारी जाऊन तू तुझं ज्ञान नष्ट करू नकोस. कषायांच्या वश होऊन निज ज्ञान नाही गवाना. तुला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली आहे तर ते विनाकारण असं बहुमूल्य रत्न आहे, त्याला तू गमवू नकोस. त्या सम्यक दर्शनाला धारण कर आणि दृढ राहा. कैसी भी आए विपत्ती बेटा निज धैर्य न खोना. भयभीत झालो, क्रोधी झालो तर ज्ञानी राहत नाही, ज्ञान राहत नाही किंवा ज्ञान काम करत नाही. म्हणून म्हणलं कषायवश होऊ नका. कुठलाही कषाय असू दे, नो कषाय असू दे, रागद्वेष मोह असू देत, त्यांच्या जो अधीन होणार त्याला ज्ञान राहणार नाही किंवा त्याचं ज्ञान मलिन होणार. म्हणून तिला हे सगळं आठवून रडू यायला लागलं, डोळ्यातून अश्रू येऊ लागले की त्या काय म्हणायचं महान गुरूंचा उपदेश मला मिळाला, त्याचं पालन मी कसं करावं आता. एवढ्या विचाराने तिला आकुलता होऊ लागली आहे बरं का. मी माझ्या व्रतांचं, माझ्या धर्माची मी कसं पालन करणार आता. तर हे सगळा प्रसंग बघून ती स्वतःशी प्रतिक्रमण पश्चाताप करू लागली. मीच कधीतरी धर्माची विराधना केली असेल, त्याचेच हे फळ असणार असा विचार करून ती भगवंतांचं स्मरण करू लागली आणि निज आत्म्यामध्ये रममाण होऊ लागली, जेणेकरून की तिचे हे कषाय मंद व्हावेत, नष्ट व्हावेत. आता रात्र झाली, येऊन वरात पोचली होती, सगळे दमले होते म्हटल्यावर सगळ्यांचं इकडं तिकडं गप्पा गोष्टी चालल्या होत्या, कोणाचं कशात लक्ष नव्हतं. असं करत करत दिवस गेला आणि रात्र झाली. रात्र झाली की तिला सगळा आवाज येऊ लागला. काय, भोजनाची तयारी सुरू झाली होती बाहेर. तर भांड्यांचा आवाज, त्या बायकांचा आवाज, सगळे ते वास सुटला सगळ्या स्वयंपाकांचा. घाई गडबड सुरू झाली. तिला आता शंका येऊ लागली, हे कोण आहेत, रात्री भोजन करतात. तेव्हा ज्ञात झाले कोणाच्या तरी बोलण्यातनं की हे शैवमती आहेत, जिनमती नाहीत. तिच्यावर असा पहाड कोसळल्यासारखा झाला जेव्हा तिला हे कळालं की आपण अशा घरामध्ये पडलोय. काय करणार सांगावं. जस्ट लग्न होऊन घरी आला होता, दुसरं काय केलं नव्हतं आणि काय नाही, शुद्ध होती, पवित्र होती, परत जायची होती नाही हो घरी. का नाही गेली. तिला कळालं अजैन घरामध्ये आलोय आपण, कशाला करायचं तिथं मग संसार. तर अशी पद्धत नव्हती. पूर्वी काय सांगितलं, ते वडील सांगायचे तुझ्यासाठी आता माहेरचे दरवाजे बंद. एकतर यायचं तर काय म्हटलं ते, काहीतरी एक छान सेंटेन्स सांगितलं होतं ना मध्ये, म्हणजे आई वडील तुझ्यासाठी मेले, आता तुझं जे काय आहे ते सगळं पतींचंच, पतीचं आहे तुझं सर्वस्व आणि त्या पतीचं घर, त्यांचं वैभव हे तुझं आता वास्तविक स्थान आहे. घर हे, माहेर हे तुझं स्थान आता नाही. असे पूर्वीचे संस्कार असायचे. तर काय झालं, तिला समजलं की हे शैवमती आहेत आणि ते नेहमी रात्री भोजन करतात. आता मात्र तिला काय म्हणायचं, इतकं अस्वस्थ झालं, इतकी बेचैन झाली ती की सतत आता त्या भगवंतांसमोरच तिचं गुणगान सुरू झालं. काय, आपलं रुदन सुरू झालं. हे प्रभो, अशा ठिकाणी माझा निर्वाह कसा होणार, माझ्या व्रताचं पालन मी कसं करणार, असं विचार करून ती रडायला लागली अक्षरशः. आता कोणाला सांगणार. त्या काळामध्ये बहुतेक असलं तुमचं पाठराखीण वगैरे काय प्रकार नसणार, त्यामुळे ती एकटीच होती. बाकी सगळे ते परकेस होते तिच्यासाठी, आणि कोणासमोर जाऊन रडणार आता. सगळे तर त्या स्वयंपाकाच्या तयारीमध्ये लागलेले आणि ते त्यांच्या घरातले, शेवटी त्यांना हिच्याबद्दल माहीत नाही आणि ह्यांना त्यांच्याबद्दल माहीत नाही आहे. झालं काय, सासू रूममध्ये आली. नवरा नव्हता बरं का. सासू आली आणि ती काय म्हणाली, सुनेच्या जवळ बसली आणि सुनेसाठी तिने काय केलं,
काय तिला गोड शब्द बोलले, प्रेमाने हात कुरवाळला अंगावरून, तिला काहीच माहीत नाही ना तिच्याबद्दल. म्हणजे त्यामुळं त्या कोणाबद्दल एकमेकांना रागद्वेष काय नाही आहे, फक्त हिची घालमेल चालू आहे की आपल्याला आता व्रताचं पालन कसं होणार. त्यावेळी सासूबाई जवळ आली आणि बसले आणि काय बोलले, सुनेला म्हणाले, चल तुझ्यासाठी सोन्याचं आसन, सोन्याचं ताट मांडून ठेवलेलं आहे, सगळी तयारी झाली आहे. रात्रीचा पहिला प्रहर गेला. म्हणजे काय, एक प्रहर असतो तो 1.5 तासाचा, हो ना. आणि मग तो प्रहर गेला, पहिला प्रहर. त्यावेळीस ती महासेना म्हणजे सासूबाई सुनबाईच्या जवळ बसली होती. आणि सासूबाई आले म्हणल्यावर सुनबाई सगळा विनय व्यवस्थित, व्यवहार व्यवस्थित, ती उठली आणि त्यांचं पाय पडली, त्यांना आसन दिलं आणि स्वतः खाली बसली त्यांच्या, म्हणजे त्यांच्या आसनाला नाही तर त्यांच्या समोर हात जोडून उभी राहिली आणि विनयपूर्वक त्यांच्याशी व्यवहार करू लागली. पण सासू म्हणाली, चल जेवायला. एकदम प्रेमाने बरं का, पहिला दिवस आहे म्हणल्यावर भरपूर प्रेम असतं ना. म्हणल्यावर चल म्हणाली जेवायला. आता मात्र सतीला चिंता, सांगावं तर कसं आणि नाही सांगावं तर काय करावं. म्हणजे काय म्हणायचं, धर्मसंकट आलं होतं तिच्यावर. मग ती काय विचार करते माहिती का, की जाऊ देत पहिला दिवस आहे आपण जावं. पण परत विचार आला की पहिल्याच दिवशी आपण जर विरोध नाही केला, कशाला म्हणतील उद्या तू काल खाल्लीस आज काय झालंय. म्हणजे तिच्या डोक्यामध्ये दोन्ही पक्ष सुरू झाले की बोलावं की नाही बोलावं. बोललं तरी प्रश्न होता, नाही बोललं तरी प्रश्न होता. सती चिंतेत पडली. तिने विनयपूर्वक सासूचे चरण पकडले. सगळ्या दोन्ही टोकांचा विचार करून झाल्यावर आता तिला मार्ग सुचेना. त्यामुळं ती म्हणाली, आपण विनयाने व्यवहार करून त्यांना आपण समजावून सांगू, हेच तिच्या डोक्यामध्ये आलं. आणि ती चरण धरून त्या मातेच्या, त्या सासूच्या जवळ बसली खाली आणि विनयपूर्वक ती बोलतीये की हे माता, प्राण गेले तरी चालेल पण मी नियम मोडणार नाही, मी धर्म सोडणार नाही. सासूबाई पण आता पहिल्याच दिवशी कसं हो तुम्ही असं खडाजंगी करणार. म्हटलं सासूबाई म्हणली ते सर्व राहू दे. 2 दिवस झालं प्रवास करत आलो आहे आपण, प्रवासामध्ये कुठं नीट जेवण झालं नाही किंवा सगळी व्यवस्था नीट झाली नाही, तर आता सगळं घरामध्ये व्यवस्थित आहे, चल बाकीचं आपण नंतर बघू. सासूबाई असं बोलत असतात. असं म्हटल्यावर सतीने काय केलं हो सांगा. दोघं एकमेकांशी किती प्रेमाने बोलत आहेत, दिसतंय ना तुम्हाला. तर एकीचं प्रेम वेगळं आणि दुसरीचं प्रेम वेगळं. एकीचं प्रेम धर्मावर होतं, दुसरीचं प्रेम सुनेवर होतं. त्यामुळं आता दोघांचं मध्ये कोणाची शक्ती जास्त पडती बघा. तर ते वचन ऐकल्यावर सतीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सासू येऊन तिथं सांत्वना करते, तिथंच बसली आहे आणि ती आता तिचं रुदन बघून तिला सांत्वनापूर्वक सांगतीये, तुला काय आईवडिलांची आठवण येते आहे का? तर तू रडू नकोस, मलाच तुझी आई समज, कशाला आकुलता करतीस? म्हणजे आता ती का रडतीये ह्याचं कुठं कारण काय माहीत आहे. तर तुला त्रास होतोय का, काय कोणाची आठवण येते आहे का? तर तू कधी पाहिजे त्यावेळीस जाऊ शकतीस, पण आकुलता करू नकोस. असं थोडंसं आपले चांगले शब्द. अज्ञानी कठोर होता है और ज्ञानी दृढ होता है. असं मस्त एक एक कोट आहेत बरं का त्याच्यामध्ये. काय म्हणले, अज्ञानी, दोघं जण पण दृढ असे ठाम दिसत आहेत तुम्हाला, ज्ञानी असू दे आणि अज्ञानी, दोघं पण, एक ज्ञानी आहे एक अज्ञानी आहे त्याच्यामध्ये, आणि दोघं आपल्या आपल्या ठिकाणी ठाम आहेत बरं का. पण सती आहे ती ज्ञानी आहे, ती दृढ आहे, त्याला दृढता म्हणतात. आणि जी महासेना म्हणजे सासूबाई आहे ती तिच्या वचनावर ती पण ठाम आहे, पण त्याला कठोरता म्हणतात. म्हणून सांगितलं वाक्य काय, अज्ञानी कठोर होता है, ज्ञानी दृढ होता है. ज्ञानीला कठोर नाही म्हटलं जात, ज्ञानी दृढ असतो आपल्या तत्वावर, आपल्या नियमांवर, आपल्या चर्येवर, आपल्या ज्ञानावर. सती कमलश्रीने माताजींच्या सानिध्यामध्ये म्हणजे आरिका माताजींच्या सानिध्यामध्ये
सदाचार सुद्धा शिकला होता आणि समयसार सुद्धा शिकला होता. त्यामुळं सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य तिन्हींच्या एकतेने तिचा सगळा व्यवहार होता. लौकिक व अलौकिक सर्व संस्कार माताजींनी तिच्यावर घालून तिला तिचं जीवन सजवलं होतं. त्यामुळं तिचं जीवन संस्कारित झालं होतं, सजलं होतं. जेव्हा सासूबाईंनी तिला रात्री जेवणासाठी बोलावले तेव्हा सती म्हणाली की प्राण गेले तरी चालेल, पण रात्रीविषयी मी जलही ग्रहण करणार नाही. असं मी नाही, तिने असं सांगितलं की जो जिनधर्मी असतो तो रात्रीविषयी जलही ग्रहण करत नसतो. काय म्हणायचं, सगळं सिद्धांत सांगितला हो. मी असं नाही, जो जो जिनधर्मी असतो तो तो रात्रीविषयी जलाचा सुद्धा त्याग करतो. म्हणजे काय हो, माझ्यासमोर किती जण जिनधर्मी आहेत सांगा. आम्ही रात्री पाणी पित नाही. येस और नो, गिव्ह मी थंब. एक तर येते का बघू. आम्ही सगळे जिनधर्मी आहोत. आम्ही रात्री जलाचं सुद्धा सेवन करत नाही. जो असा असणार आहे तो या कॅटेगरीमध्ये आहे, नाहीतर सगळे तुम्ही सासूच्या कॅटेगरीमध्ये, त्या सतीच्या कॅटेगरीमध्ये कोणी नाही. तर तिने सांगितलं, एकदम एकदम पोलाईट लँग्वेजमध्ये सांगते बरं का ती, की हे माता, प्राण गेले तरी रात्रीविषयी जलही ग्रहण न करणारे जिनधर्मी असतात. जिनदेवांशिवाय अन्यत्र हे मस्तक झुकणार नाही, मला क्षमा करा. ती असं म्हणून काहीतरी काय म्हणायचं, एखादं बहाणा करू शकली असती की मला नाही भूक आहे, मी आता नाही जेवणार, किंवा मला त्रास होतोय, डोकं दुखायला एवढं प्रवासाने, मला नाही जेवायचं. काय ना काय कारण सांगून ती टाळू शकत होती. पण प्रश्न एक दिवसाचा नव्हता. दुसऱ्या दिवशी काय कारण सांगणार, तिसऱ्या दिवशी काय कारण सांगणार, असं 1-2 दिवसाचा नाही, पूर्ण आयुष्याचा प्रश्न होता. जीवनभरासाठी विरोध कसा करणार, म्हणून सत्य बोलावेच लागणार होते. सत्य बोलण्यामध्ये संकोच व्हायला नको, पण ते सत्य कसं असावं, अहिंसापूर्वक असावं. सत्य हे करुणापूर्वक असते, विनयपूर्वक असते. सत्य हे क्षमामयी असते, सत्य निरपेक्ष असते. सत्य सरलतापूर्वक बोलले जाते. क्रोधामध्ये सत्याचा प्रभाव नसतो. तसंच मायाचारीमध्ये सुद्धा तुम्ही कितीही सत्य सांगा, पण मायाचारी असेल अंतरंगामध्ये तर त्याचा प्रभाव होत नाही. तसंच सगळ्या कषायांमध्ये क्रोधी जीव किती खरं सांगितलं तर तुम्हाला खरं वाटेल हो. मी खरं सांगालो की तुम्हाला कळत नाही का, असं तुम्ही क्रोधाने सांगाल तर शून्य, त्या सत्याला वेटेजच राहत नाही. म्हणून सांगतात की कुठल्याही कषायाच्या आवेशामध्ये सत्यतेचा नाश होतो किंवा सत्यता सिद्ध होत नाही. तर तिने आपल्या व्रताचं पण रक्षण करायचं आहे आणि इवन त्या सासूंचं सुद्धा विनय ठेवायचं आहे. मग या सगळ्यांच्या तारांबळामध्ये तिने कशा रीतीने त्या प्रसंगातून बाहेर पडते किंवा तिच्यावर पुन्हा पुढं काय प्रसंग येतात, तिला कसं आपल्या धर्माची रक्षा करायला मिळते, करते, याचं सगळं वर्णन पुढं चांगलं घेतलेलं आहे. आपण उद्या बघू. हो जाणं. सत्स्वरूप जाणा, चित्स्वरूप जाणा. पहा, हा मी आत्मा अनंत धीरतावाला आहे. माझ्यामध्ये अनंत धैर्य आहे. पहा, या आत्म्यावर कोणतेही संकट नाहीच. सर्वापासून भिन्न, अस्पर्शी हा मी न्यायक जीव आहे. चेतनमय आहे, आनंद स्वरूप आहे जाणा. विपत्तिरहितोऽहम्.
गम्भीरस्वरूपोऽहम् जीवोऽहम् ॐ विसर्ज नमो